Three, two, one. Welcome to the another lecture of environmental studies. Our course code is 22447. This course is common to all branches. In previous lecture, we see various environmental impacts like acid rain, ozone layer depletion, greenhouse effects. So here is question is arises: how to avoid this? What are the solutions to all these problems? So to avoid these environmental impacts, we are going to see the different strategies like environmental management. So what are those strategies and how they are going to help to keep our environment healthy? So let's see those strategies. The first one is sustainable development. Second one is solid waste management. Third one is world conservation strategy. Environmental laws. Next one is rainwater harvesting. Next one is biodiversity conservation, water resources, pollution control, एनर्जी कन्झर्वेशन अँड हजार्ड मिटिगेशन. तर आपण आता पाहणार आहोत की सस्टेनेबल डेव्हलपमेंट मीन्स काय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. आपण जे इंजिनियर्स आहोत ते कंटिन्युअसली इंजिनियरचं फंक्शन काय असतं की जी तुमची सोसायटी असेल त्याला हेल्पफुल असं वर्क करणे, बरोबर. त्यासाठी जे काय आपण हेल्प वगैरे करतो त्यासाठी जे आपण डेव्हलपमेंट वगैरे करतो ती जी डेव्हलपमेंट आहे त्यांनी तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला कुठलाही हार्मफुल इफेक्ट होणार नाही त्या प्रकारची डेव्हलपमेंट करणं गरजेचं असतं. तर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जर एक्झाम्पल घेतलं, सध्या आपलं जे गव्हर्नमेंट आहे इंडियन गव्हर्नमेंट त्यांनी BS6 व्हेकल्स आता मार्केटमध्ये अलाव करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच्या आधी आपण पाहिलं असतील BS3 असतील, BS4 असतील, BS5 डायरेक्टली स्किप केला आणि BS6 कडे डायरेक्टली आपल्याला काय करावं सांगितलेलं आहे की त्या ज्या व्हेकल्स आहेत त्याच फक्त मार्केटमध्ये विकण्यास सांगितलेलं आहे. मग असं काय केलं गव्हर्नमेंटने, त्यासाठी जो इम्पॉर्टंट पॅरामीटर जो होता तो होता कीप ओव्हर एन्व्हायरमेंट हेल्थ. याने काय होतं BS6 नॉर्म्स जे आहेत त्याने काय होतं जे पोल्युशन कंट्रोलचे आहे तुमचं ते कमी होतं, जे पोल्युशन वगैरे आहे ते काय होणार तुमचं कमी कमी होतं. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटने काय केलं ऍज कम्पेअर टू मेकॅनिकल सेक्टर याच्यामध्ये काय केलेलं आहे 2030 पर्यंत गव्हर्नमेंटने त्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे की ज्या तुमच्या 60% व्हेकल असतील ऑन रोडवरच्या त्या इलेक्ट्रिकल्स पाहिजे. इलेक्ट्रिकल्स का पाहिजेत कारण की इलेक्ट्रिकल व्हेकल्स पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण की कार्बन डायऑक्साईडचं जे पर्सेंटेज होतं ते 57% होतं. त्याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट होतो. त्या ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट्समुळे ग्लोबल वॉर्मिंग असेल असे डिफरंट पॅरामीटर जे होते त्यामुळे एन्व्हायरमेंटला इफेक्ट होत होता. त्यामुळे आपण काय करतोय जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट करतोय ती डेव्हलपमेंट अशी करायची त्याने एन्व्हायरमेंटला जास्त हार्म झाला नाही पाहिजे. नेक्स्ट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. व्हॉट इज द एक्झॅक्टली मिनिंग ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये एक्झॅक्टली काय करणार आहे आपण, जे काय वेस्ट होतं. आता काही वेस्ट असे असतात की डायरेक्टली आपल्या ट्रॅशमध्ये डायरेक्ट फेकून द्यावे लागतात, त्यांची आपण विल्हेवाट लावतो. परंतु काही असे सॉलिड वेस्ट असतात त्यांचा आपण काय करू शकतो, रिसायकल करू शकतो, रियूज करू शकतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात ज्याचा आपण रियूज किंवा रिसायकल साठी वापर करू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे जे मेटल्स असतील आपले, फॉर एक्झाम्पल तुमचे अल्युमिनियम असतील, कास्ट आयर्न असतील, हे डायरेक्टली कचऱ्यामध्ये फेकून देण्याची गरज नाही. आपण याचा काय करू शकतो, वापर करू शकतो, पुन्हा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे काही प्लास्टिक्स असतील, थर्मोसेटिक प्लास्टिक असतात, डिफरंट टाईपचे प्लास्टिक असतात त्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो. ओके, असे काही मटेरियल्स की त्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो, त्याला म्हणायचं आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आणि अशा काही गोष्टी ज्या आपण वापरू शकत नाही त्यांची काय करायची, सुरक्षितरित्या विल्हेवाट लावायची. दिस इज नथिंग बट आवर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. नेक्स्ट स्ट्रॅटेजी आपली हेल्दी एन्व्हायरमेंट साठीची वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजी मध्ये काय केलं जातं, डिफरंट एनर्जी सोर्सेस त्यांचे काय केलं जातात, त्या एनर्जी सोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं जे आपले पारंपरिक सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कुठले येतात, आपले पेट्रोल आहे, नैसर्गिक गॅस येतील, कोळशाच्या खाणी वगैरे येतील. हे जे स्रोत आहेत ते कधी ना कधी संपणार आहेत, बरोबर. ते स्रोत जे आहेत ते संपून त्याने काय होतं, परत पोल्युशन पण क्रिएट होतं. ते पोल्युशन वगैरे कमी करण्यासाठी जे तुमचे नवीन सोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर सोलार एनर्जी, विंड एनर्जी, जिओ थर्मल एनर्जी, हे जे नवीन सोर्सेस आहेत त्यांचा वापर करून काय करू शकतो आपण, जे प्रिव्हियस जे सोर्सेस आपण पाहिले त्यांचा वापर कमी करू शकतो. त्यामुळे तुमचे एन्व्हायरमेंटचं जे पोल्युशन होणार आहे ते काय होणार आहे, हळूहळू कमी होत जाणार आहे. त्यामुळे आपलं जे एन्व्हायरमेंट असणार आहे काय राहणार आहे, ते हेल्दी एन्व्हायरमेंट असणार आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉज. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय की नियम काढलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मगाशीच पाहिलं की BS6 व्हेकलचा जो नियम होता, त्याचप्रमाणे ई व्हेकल साठी सबसिडी वगैरे देणे. आता हे झालं ऑटोमोबाईल सेक्टर रिलेटेड. अशा डिफरंट इंडस्ट्रीज मध्ये
डिफरंट कंपनीज आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती काय होत असतं, प्रदूषण होतं. आता याच्यासाठी पण काही डिफरंट नियम्स वगैरे बनवलेले आहेत. जसे की ऑटोमोबाईलच्या बाबतीत पाहिजे झालं की कॅटलिक कन्व्हर्टर वगैरे आहे, त्याने काय होतं, तुमचं NOx असेल, CO2 असेल, त्यांचं हवेमध्ये डायरेक्टली जे प्रमाण असतं बाहेर सोडण्याचं, ते काय होतं तर हळूहळू कमी होतं. हे झालं एन्व्हायरमेंटल लॉज. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची मुळात गरज काय, सर्वात ते पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आता आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की पृथ्वीवरती 70% जे आहे ते पूर्णपणे समुद्राने वेढलेलं आहे किंवा पाण्याचा भूभाग आहे. त्या 70% 97% जे पाणी आहे ते फक्त समुद्राचं पाणी आहे. उरलेल्या 3%, 2% पाणी आहे ते आपलं अंटार्क्टिका आणि आर्क्टिका याच्यामध्ये जो बर्फ आहे त्याच्यामध्ये 2% पाणी आहे, पूर्णपणे अंटार्क्टिका आणि आर्क्टिकाचं पाणी आहे. राहिलेले 1% पाणी आहे ते आपल्या नद्या, सरोवरे किंवा जमिनीतील जे पाणी असेल साठवलेलं, ते 1% पाणी शिल्लक आहे. मग ह्या 1% पाण्यामध्ये आपल्याला काय करावं लागतंय, पूर्णपणे जो आपला काही वापर असेल, दैनंदिनच्या गरजा असतील माणसाची किंवा इतर कोणी प्राणी वगैरे असतील त्यांच्या पूर्ण करावे लागतात. मग सध्या प्रॉब्लेम्स काय होतोय, आपण पाहतो की जो लोकसंख्येचा विस्फोट वगैरे होत आहे, हळूहळू लोकसंख्या वाढत आहे, त्याच्यामुळे मेजर प्रॉब्लेम्स तयार होतात. की आपण पाहतो की सध्या आता पाठीमागे न्यूज पाहिले असेल सर्वांनी, बँगलोरमध्ये जो दुष्काळ कसा पडला होता किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये किंवा आपल्या आसपासच्या गावामध्ये पण पाहत असाल तुम्ही की उन्हाळ्यामध्ये किती भीषण परिस्थिती निर्माण होते. मग एक्झॅक्टली काय होतं, कशामुळे होतं, हे सर्वात पाहणे गरजेचं आहे. जशी जशी लोकसंख्या वाढत जाते तशी पाण्याची गरज पण वाढत जाणार आहे. आपण समुद्राचं पाणी तर डायरेक्टली यूज मध्ये आणू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आहे की 2% जे पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपात आहे, त्याचाही आपण डायरेक्टली वापर करू शकत नाही. मग 1% जे पाणी राहिलेले त्या पाण्याला आपण पुनर्भरण कसं करणार, त्या पाण्याचा पुनर्वापर कसा करणार, हे सर्वात महत्वाचं आहे. मग त्यासाठी डायरेक्टली टेक्निक आहे. आपल्या इथं जो पाऊस पडतो त्याच्यातले 70-80% पाणी डायरेक्टली वाहून समुद्राला जाऊन मिळते. हेच पाणी जर आपण जमिनीत मुरवले तर आपलं काय होणार आहे, ग्राउंड लेवलची जी पातळी असेल ती हळूहळू काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. मग त्यासाठी ही जी टेक्निक आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता एक्झॅक्टली कुठे वापरायचं, आपले घरं वगैरे जे असतात, घरावरून ज्यावेळेस पाऊस पडतो, जे पाणी वगैरे पडतं ते टेरेसवरून वगैरे, ते पाणी कलेक्ट करायचं डायरेक्टली आपले जे बोरवेल्स असतात त्याच्यामध्ये काय करतात, डायरेक्टली सोडून देतात. त्याने काय होणार, तुमची ग्राउंड लेवलची पातळी हळूहळू वाढत जाणार. यामुळे काय होणार आहे, जी तुम्हाला पाण्याचे सोर्सेस आहेत, बाकीचे सोर्सेस आहेत त्यांच्यावरचा जो ताण आहे तो कमी होणार आहे. आणि यालाच आपण म्हणू शकतो एक प्रकारचं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आणि ही एक टेक्निक आहे तुमचे एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवण्याचं. रेन वॉटर हार्वेस्टिंग मुळे काय होतात, जे मोठे मोठे वृक्ष आहेत, जसे जसे तुम्ही बोरवेलने पाण्याचा उपसा करत जाल तसं तसं पाण्याची पातळी काय होत जाणार आहे, हळूहळू खाली जात जाणार आहे. त्यामुळे जे प्लांट्स असतील, जे ट्रीज असतील, त्यांना प्रॉब्लेम्स वगैरे होतात. मग पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झाली की ती जे वृक्ष वगैरे आहेत, ती जी झाडं वगैरे आहेत, त्यांना पण जीवनदान मिळणार आहे. यामुळेच आपलं एन्व्हायरमेंट कसं राहणार आहे, हेल्दी राहणार आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॅरामीटर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण समुद्राच्या कडेला पाहतो, जे आपले बीच वगैरे असतात, तिथे एक प्रकारचे वृक्ष वाढलेले दिसतात आपल्याला. ती एक बायोडायव्हर्सिटी. प्रत्येक एरियामध्ये जे असते बायोडायव्हर्सिटी डिफरंट असते. तुम्ही जर वाळवंटामध्ये गेला तर तिथलं तुम्हाला जे इकोसिस्टम आहे डिफरंट दिसणार आहे. तुम्ही हिमालयामध्ये गेला तिथली इकोसिस्टम डिफरंट दिसणार आहे. तुम्ही कोकणामध्ये गेला तिथली सिस्टीम वेगळी, पुण्यामध्ये पाहतो ती इकोसिस्टम वेगळी. अशा डिफरंट बायोडायव्हर्सिटीज आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्यांचं कन्झर्वेशन करण्याची गरज आहे. ओके, त्यामुळे काय राहणार आहे, आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी राहणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे वॉटर रिसोर्सेस. आता आपले सध्या जे आहेत वॉटर रिसोर्सेस कुठले आहेत, आपण पाहतो आपला मेन सोर्स जो आहे तो नदी, त्याच्यानंतर सरोवरे, विहिरी आहेत, कालवे आहेत, शेततळी असतील आणि बोरवेल्स आहेत. आपल्याकडे पाण्याचे एवढे सोर्सेस अवेलेबल आहेत. मग हे जे सोर्सेस आहेत त्यांचं पुनर्भरण करण्याची पण आवश्यकता आहे. आपण फक्त त्याच्यातून उपसा करत राहिलो तर नंतर नंतर काय होतात, ते एकदम पीक पिरियडला जसं पाहतो की आपण उन्हाळ्यामध्ये ते काय होतं, स्रोत आटतात, बऱ्याच ठिकाणी टँकरची सुविधा पुरवावी लागते. मग हे जे वॉटर रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर व्यवस्थित केला गेला पाहिजे. जसं की आपण रस्त्याने जाताना साधारणतः सर्व जणांनी पाहिलं असेल की पाण्याचे टँकर असतात, पाण्याची धार लागलेली असते, पाणी कंटिन्युअसली लीक होत असतं. तसं आपण दुधाचे टँकर किंवा पेट्रोलियमचे टँकर वगैरे बघतो का, नाही पाहत. पाण्याच्या टँकरला तसं असतं. साधारणतः आपण कॉलेजमध्ये पण पाहिलं असेल, पाण्याचा टँकर चालला तरी पूर्णपणे रस्ता पाठीमागे ओला झालेला असतो. मग पाण्याचं एवढं महत्व नाहीये का, हे आपण लक्षात घेतलं. त्यासाठी जे आपले वॉटर रिसोर्सेस आहेत त्यांचं कन्झर्वेशन करण्याची, त्यांची जी देखभाल आहे ती करण्याची खूपच आवश्यकता आहे. हे कशासाठी करायचं आपल्याला, आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवण्यासाठी. कारण की आपल्याकडे 1% 100%तलं फक्त 1% पाणी आहे ते आपल्याला अवेलेबल आहे. आणि वाढत्या लोकसंख्येमुळे त्याचाही ताण आता आपल्याला पर्यावरणावरती जाणवताना दिसतच आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर इज पोल्युशन कंट्रोल.
वाय इट इज इम्पॉर्टंट. पोल्युशन कमी. आता पोल्युशन म्हणजे एक्झॅक्टली काय आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे पोल्युशन असते. आता पोल्युशन जर आपण पाहायला गेलं तर कुठले कुठले पोल्युशन पाहू शकतो. सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे जे आपल्या आसपास भोवती दिसतं ते पोल्युशन. मग ते वॉटर पोल्युशन असेल, पाण्याचे प्रदूषण असेल, ध्वनीचे प्रदूषण असेल, हवेचे प्रदूषण असेल, असे डिफरंट डिफरंट प्रकारचे पोल्युशन असतात. मग हे कंट्रोल करण्याची काय गरज. आता आपण नद्यामध्ये पाहतो. आता साधारणतः आपण पुण्याची जर नदी पाहिली, पुण्याची आपण जीवनवाहिनी म्हणतो मुळा मुठा नदी. मुळा मुठाचं पाणी पिण्याचं पाण्याची जर लेवल पाहिली तर कुणीही साधारण कोणी ओळखू पण शकत नाही की नदी की एखादं वाहणारं गटर आहे. मग एवढ्या प्रकारे पाण्याची जी लेवल आहे ती कमी झालेली आहे. मग त्यामुळे काय होतं तुमचं जे पोल्युशन आहे ते नद्यांमध्ये सांडपाणी वगैरे सोडतो. त्याच्यामुळे काय होतं तिथली जी इकोसिस्टीम ती पूर्णपणे काय होते, पूर्णपणे एक्सटिंक्शन होऊन जातं त्या इकोसिस्टीमचं. त्यामुळे आपल्याला पोल्युशन कमी करण्याची पण आवश्यकता आहे. तसंच झालं तुमचं कुठलं प्रदूषण असेल, हे पाण्याचं प्रदूषण झालं, हवेचं प्रदूषण असेल, त्याच्यामुळे वेगवेगळे आजार्स वगैरे आहेत ते उद्भवण्याचे प्रकार वाढत जातात. त्याच्यामुळे हे जे पोल्युशन हे आपल्याला काय करावं लागेल, कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ही एक स्ट्रॅटर्जी आपल्या एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवण्याची. नंतर आहे एनर्जी कन्झर्वेशन. हे आपण पाहिलेले वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जी मध्ये. नंतर आहे हॅझार्ड मिटिगेशन. याच्यामध्ये काय करतो, सपोज हॅझार्ड मिटिगेशन मध्ये आपण एक्झॅक्टली काय पाहतो की सपोज एखादी न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, त्याच्यामधून जे वेस्ट निघतं ते वेस्टचं आपल्याला काय करावं लागेल, एक व्यवस्थित ठिकाणी त्याचं डिस्पोज करावं लागेल. त्याचा त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट होतात. कारण की त्याच्यापासून आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेले त्याच्यापासून कॅन्सर्स वगैरे होऊ शकतात. कारण की कंटिन्युअसली रेडिएशन वगैरे होत असतं. त्या रेडिएशनमुळे तुमच्या डीएनए मध्ये अल्टरेशन होऊ शकतं. यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. त्यासाठी जे हॅझार्ड्स आहेत त्यांचं व्यवस्थित आपल्याला विल्हेवाट लावली पाहिजे. जसे की प्लास्टिक वगैरे आपण पाहतो त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी लागते. कारण की नैसर्गिकरित्या त्यांची विल्हेवाट लावली जात नाही. हे झालं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि काही की पॉइंट्स होते आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी कसं ठेवायचं त्याबद्दलची. आता हे सर्व कसं अचीव्ह करणार, हा सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर हाऊ कॅन बी अचीव्ह. याच्यासाठी 4R कन्सेप्ट आहे की 4R. 4R म्हणजे आर पासून सुरू होणारे असे 4 शब्द आहेत, त्याच्यापासून आपण हे अचीव्ह करू शकतो. चला तो पाहूया. द कन्सेप्ट ऑफ 4Rs. पहिली कन्सेप्ट आहे रिड्यूस, सेकंड आहे रियूज, थर्ड वन इज रिसायकल आणि फोर्थ वन इज रिकव्हर. आता ह्या 4 कन्सेप्ट आहेत त्या पहिल्यांदा आपण समजून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे. तर पहिल्यांदा पाहूया आपण रिड्यूस. त्याची डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिड्यूस. Prevent generation of waste in first place by eliminating waste at source through better planning and design. Don't use a resource if there is an alternative. म्हणजे काय करायचे, रिड्यूस म्हणजे काय करणे, वापर कमी करणे. साध्या आणि सिंपल भाषेमध्ये काय करणे, वापर कमी करणे. मग पहिल्यांदा काय पाहिजे तिथे की तुम्हाला वापर कसा कमी करायचा. आता साधं एक्झाम्पल सांगायचं राहील, आपण पेट्रोल व्हेकल्स पाहतो, डिझेल व्हेकल्स पाहतो. आता आपल्याकडे अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे. पाठीमागे 3-4 वर्षापूर्वी आपल्याकडे अल्टरनेटिव्ह अवेलेबल नव्हतं. अल्टरनेटिव्ह इन द सेन्स मीन्स आता मार्केटमध्ये ई व्हेकल्स आहेत. आपण त्यांचा वापर केला पाहिजे. ई व्हेकल एक्झॅक्टली काय करतात, ई व्हेकल्समुळे काय होतं, तुमच्यासाठी ई व्हेकल्स रन कशावरती होतात, इलेक्ट्रिकल एनर्जीवरती रन होतात. मग इलेक्ट्रिकल एनर्जी कशी भेटते तुम्हाला माहिती सर्वांना. मग त्यासाठी जे पेट्रोल्स आहे, जे डिझेल्स आहे, ह्याच्या एनर्जीज आहे, याच्यामुळे जे पोल्युशन वगैरे होत असतं ती कमी होऊन जाणार आहे. त्यासाठी जी तुमची कॉस्ट असते साधारणतः इलेक्ट्रिकल व्हेकल ही सीएनजी पेक्षाही स्वस्त पडते, हे सर्वांना माहित असेल. मग ते जे अल्टरनेटिव्ह आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. हे झालं तुमचं रिड्यूस टेक्निक. त्याच्यानंतर आहे तुमची नेक्स्ट टेक्निक रियूज, म्हणजे पुनर्वापर करणे. ठीक आहे, रिड्यूस म्हणजे वापर कमी करणे, रियूज म्हणजे पुनर्वापर करणे. लेट्स सी द डेफिनेशन ऑफ रियूज. रियूज use a resource again and again without changing it or reprocessing it for a different function than they are intended. For example, old newspapers used for packing, plastic and steel containers used for plantation, etc. म्हणजे आपण काय करू शकतो, पुन्हा अशा काही गोष्टी ते पुन्हा 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 वापरू शकतो. जसे शेतामध्ये पाहतो आपण, फार्मिंग मध्ये वगैरे पाहतो आपण, जसे काही पाईप्स असतात पीव्हीसीचे वगैरे, आपण त्याचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो. किंवा अशा काही टेक्नॉलॉजी, ते एक्झाम्पल दिलेले आपले जे न्यूजपेपर असतात ते आपण पॅकिंगसाठी वापरू शकतो. प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, स्टीलचे कंटेनर असतील, आपले ऑइलचे कॅन वगैरे असतात 15 लिटरचे वगैरे, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपले छोटे छोटे प्लांट्स वगैरे ते पण त्याच्यामध्ये प्लांटेशन करू शकतो. ही एक टेक्निक झाली रियूजची टेक्निक. म्हणजे याच्यामध्ये काय करू शकतो, जे आपल्याकडे आहे त्याच्यावर कुठलीही प्रोसेस न करता, कुठलीही त्याच्यावरती ऍडिशनल प्रोसेस न करता, कुठलाही त्याच्यावरती खर्च न करता आपण काय करायचं, त्याला पुन्हा पुन्हा रियूज करायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं जी कॉस्ट कटिंग वगैरे असेल ते पॉसिबल होणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर याच्यामध्ये रिसायकल. आता रियूज आणि रिसायकल मध्ये काय फरक आहे पहा.
आधी रिसायकल समजून घेऊया, मग दोन्हीमध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे तो आपण याच्यामध्ये पाहूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिसायकल? Recycle means reproduce or remanufacture the new material by using reclaimable waste as raw material in its parent industry. For example, paper, glass, plastic, metal, rubber, etc. रिसायकल मध्ये काय करायचं, जे काही मटेरियल असेल, जसं तुमचं पेपर असेल, ग्लास असेल, प्लास्टिक असेल, मेटल, रबर, त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस केली जाते त्याच्या पॅरेंट इंडस्ट्रीमध्ये आणि नंतर पुन्हा ते वापरात आणलं जातं. त्याला म्हणायचं रिसायकल. आता रिसायकल आणि रियूज मध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे? एकदम बेसिक फरक आहे. रियूज मध्ये काय करतो, त्याच्यावरती जे मटेरियल असेल त्याच्यावरती कुठलीही प्रोसेस करतो. फॉर एक्झाम्पल आपण 15 लिटर ऑइलचा डबा घेऊन आलो, त्याच्यानंतर ऑइल संपल्यानंतर आपण तो काय करतो, एक स्क्रॅप मध्ये फेकून देतो आणि आपल्याला फेकायचं नाही, काय काय युज करायचं. पण प्लास्टिकची कुंडी आणण्यापेक्षा आपण काय करणार आहे, त्याचं वरचं जे झाकण आहे ते कापून टाकलं, त्याच्यामध्ये झाड होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण त्या इंडस्ट्रीमध्ये कुठली प्रोसेस केली का त्याच्यामध्ये? डेफिनेटली कुठली प्रोसेस त्याच्यामध्ये आपण केलेली नाही. पण रिसायकल मध्ये काय करतो आपण, त्याच्यावरती पुनर्प्रक्रिया करतो. जसे की आपले पेपर्स असतात, त्याच्यावरती काय करतात, पुन्हा एकदा कंपनीमध्ये घेऊन जातात, पुन्हा त्याच्यापासून पेपर तयार केले जातात. ही कन्सेप्ट आहे रिसायकलची. रिसायकल मध्ये काय केलं जातं, त्यांना पुन्हा एकदा त्याच्यावरती रिमॅन्युफॅक्चरिंग करतात किंवा रिप्रोडक्शन केलं जातं. ओके, मग याच्यामध्ये प्लास्टिक असेल, मेटल असेल, रबर असेल, हे रिसायकलिंग मध्ये येतं. आणि शेवटचा कन्सेप्ट आहे आपला कोवाडचा, रिकव्हर. रिकव्हरची डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिकव्हर? Producing usable products or energy by processing or treating the waste. For example, biogas, fertilizer, waste to energy, etc. याच्यामध्ये काय केलं जातं एक्झॅक्टली, जे तुमचे वेस्ट असेल त्याच्यावरती डिफरंट ट्रीटमेंट्स केले जातात आणि त्याच्यापासून काय केलं जातं, तुम्हाला जी एनर्जी मिळते त्यालाच आपण काय म्हणतो, रिकव्हर. मग याच्यामध्ये कुठले आता बायोगॅसचं एक्झाम्पल पाहिलं आपण. बायोगॅस मध्ये काय करतो, जे वेस्ट आहे, अॅनिमल वेस्ट आहे किंवा कावरण वगैरे असेल, त्याला काय करतो आपण, प्रोसेस करतो, त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला, बायोगॅस मिळतो. त्याच्यापासून फर्टिलायझर्स मिळतात, त्याच्यापासून आपण काय करू शकतो, ही रिकव्हर झाली एनर्जी. हे जे 4R टेक्निक्स आहे त्याच्यापासून काय करू शकतो, की प्रिव्हियसली आपण जे पाहिलं की एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आहे, आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी ठेवायचे, त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट पाहिलं असेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हे सर्वांच्या सर्व पॉईंट्स आहे आपण कशामध्ये इन्क्लूड करतो, 4R आपली जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. त्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट काय राहण्यास मदत होणार आहे, हेल्दी राहण्यास मदत होणार आहे. आता पब्लिक अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट, की आता आपण हा चॅप्टर पाहत आहोत की काय गरज होती आपल्याला, हे सर्वात पहिलं इम्पॉर्टंट पॅरामीटर की व्हॉट इज द नीड ऑफ पब्लिक अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट, की पब्लिक मध्ये अवेअरनेस आणण्याची काय गरज, हे एक्झॅक्टली आपण पाहूया. एज्युकेट द पीपल अबाउट एन्व्हायरमेंटल स्टडीज. पार्टिसिपेशन ऑफ पीपल इन एन्व्हायरमेंटल इश्यूज. याच्यामध्ये काय करायचं, जे एन्व्हायरमेंटचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जसे ग्लोबल वॉर्मिंग असेल, ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, ऍसिड रेन असेल, हे जे प्रॉब्लेम्स आहे यांना काय करायचं, जे पीपलला, जे लोक आहेत त्यांना काय करायचं, सुशिक्षित करायचं, ते प्रॉब्लेम्स वगैरे त्यांना सांगायचे. जे एन्व्हायरमेंटल इश्यू असतील त्याच्यामध्ये त्यांना सामील करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे की त्यांना एक्झॅक्टली समजायला मदत होईल. त्यांच्या डे टू डे लाईफ मधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते कमी करू शकेल. आणि एका व्यक्तीने जरी त्या ऍक्टिव्हिटी हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली, तो मास लेवलवरती जातो, निश्चितच फरक पडेल. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ 4Rs, जे आपण 4R बघितले. याचं इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली पाहिजे. हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा आपण लोकांना त्याच्यामध्ये काय करणार आहे, शिक्षित करणार आहे. नेक्स्ट पॅरामीटर त्याच्यामधला अडॉप्शन ऑफ इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी. जी इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी असेल ते आपण आत्मसात केली पाहिजे. इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीचं साधं आणि सिंपल आणि सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे ई व्हेकल्स. ते आपण आत्मसात केलं पाहिजे, कारण की ई व्हेकल्स मुळे काय होतं, जे कन्व्हेन्शनल फ्युएल्स आहेत त्याच्यामध्ये कुठले पोल्युशन्स होत असतात. सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर, त्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं, त्यामुळे ऍसिड रेन होतं, ते कमी होऊन जाणार ई व्हेकलच्या वापरामुळे. दुसरा आहे नॉईज, जो ध्वनीचे जे प्रदूषण होतं ते सुद्धा काय होणार, ई व्हेकलच्या वापरामुळे कमी होत जाणार. त्यामुळे आपण इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी पण काय केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. आता मोस्ट ऑफ द टाइम मुलांच्या मनामध्ये क्वेश्चन येतो की इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ते कशापासून आपण तयार करतो. थर्मल पॉवर प्लांट असतील, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतील, त्याच्यानंतर आपले हायड्रो डॅम्स वगैरे असतील, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी म्हणतो आपण त्याला, त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी आपण तयार करतो. पण त्याच्यामध्ये मेजर इम्पॉर्टंट पॅरामीटर की थर्मल पॉवर प्लांट पोल्युशन करतात. न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्स आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिले की जपानमध्ये मेजर 5 ऍक्सिडेंट्स कसे झाले, फ्रान्समध्ये झालेले होते, युके मध्ये, USSR मध्ये झाले होते. त्याच्यामध्ये केवढी मोठी जीवितहानी वगैरे झाली होती. तरी पण इलेक्ट्रिकल एनर्जी का,
त्याचं साधा आणि सिंपल एक्झाम्पल आहे की गव्हर्नमेंट सध्या इलेक्ट्रिकल एनर्जी बरोबर सोलार एनर्जीला पण प्रमोट करते. तुम्ही सोलार घरावरती जरी बसून घेतलं, साधारणतः 2 ते 3 किलोवॅटचा प्लांट बसवला तर घरामधल्या सर्व ऍक्टिव्हिटी घेऊन तुमच्या इलेक्ट्रिकल कार्स वगैरे सुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चार्ज करू शकता. जे काय असेल ते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एकदाच करायचे. त्यानंतर तुम्ही आता अजून एक कन्सेप्ट ग्रीन बिल्डिंग तुम्ही रीड करू शकता इंटरनेटवरती वगैरे. पण इट्स अ कन्सेप्ट ऑफ ग्रीन बिल्डिंग, त्याकडे आता आपण जात नाही, पण माहित असू दे तुम्हाला. त्याच्यावरती आपण काय करू शकतो, पूर्णपणे त्या तिची बिल्डिंग आहे, तिची जी एनर्जी आपण त्या एका स्पेसिफिक पूर्णच्या पूर्ण त्या बिल्डिंग मध्येच तयार करतो. त्याला आपण म्हणतो ग्रीन बिल्डिंग. ही एक इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे. कन्झर्व द रिसोर्सेस. आता जे तुमचे रिसोर्सेस असतात त्याचं कन्झर्वेशन कसं काय? कन्झर्वेशन म्हणजे काय करतो आपण, त्यांचे संरक्षण करायचे, त्यांचं रक्षण करायचे आणि त्यांना वाचवायचे. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुम्ही इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीकडे जाणार आहे, जे आपले नवीन जे सोर्सेस आहेत एनर्जी सोर्स आपण त्यांच्याकडे जाणार आहे, तेव्हाच आपण जे प्रिव्हियस सोर्सेस आहेत त्यांचं कन्झर्वेशन करू शकतो. म्हणजे कसे? आपल्याकडे थर्मल पॉवर प्लांट आहे. थर्मल पॉवर प्लांटला आपल्याकडे दुसरा ऑप्शन कुठले? विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, ते आपल्याकडे कन्व्हेन्शनल ऑप्शन दुसरे आता मॉडर्न ऑप्शन्स आहेत. त्याच्यामुळे जे पोल्युशन वगैरे होतं ते आपण कमी करू शकतो. त्याच्यामुळे जे कोल वगैरे आपला काय होणार आहे, कंटिन्युअसली सेव्ह होत राहणार. म्हणजे काय झालं आपलं कन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस झालं. नेक्स्ट डे फॉलो व्हेरियस ऍक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट विषयी जे काही रूल्स असतील, जे काही रेग्युलेशन असतील त्यांचं आपण पालन केलं पाहिजे. जसं की आता गव्हर्नमेंट प्रिव्हियस पासून आपण पाहत आले BS6 व्हेकल्स, ते व्हेकल्स घेतल्या पाहिजे. टाइम टू टाइम आपण PVC चेक केले पाहिजे, गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करून घेतली पाहिजे. याने काय होतं, जो तुमचं पोल्युशन होते त्याला काय होत नसतो, आला नसतो. त्याच्यानंतर प्रॅक्टिस अँड प्रमोट गुड सिव्हिक सेन्स अँड हायजीन. याची प्रॅक्टिस आणि त्याला प्रमोट केलं पाहिजे. पोल्युशन कसं कमी करायचं त्याचं पण लोकांना त्याचं एज्युकेशन दिलं पाहिजे. त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे की डिफरंट डिफरंट ऍक्ट्स कुठले, डिफरंट कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज, व्हॉट आर द डिफरंट ऍक्टिव्हिटी विच कॅन कॉज रिड्युसिंग पोल्युशन. Join local movements that support activities like saving tree in your areas, go on nature treks, recycle waste, buy environment friendly products. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपण डे टू डे लाईफ मध्ये करू शकतो. हे झालं पब्लिक अवेअरनेस अबाउट दी एन्व्हायरमेंट. या सर्व गोष्टी या सर्व पब्लिकने केला तर निश्चितच आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते काय होणार आहे, हेल्दी एन्व्हायरमेंट होणार. Let's together build a world in which every person has a safe adequate water, hygienic environment and sanitation. म्हणजे ज्या पुढच्या पिढी असतील किंवा आताचे जे असेल तर आपल्या सर्वांना मूलभूत गरजा माहिती आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. त्याचबरोबर इतरही काय गरजा आहेत ते एन्व्हायरमेंट कडून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जर आपण आपलं पोल्युशन वगैरे कमी केलं तर प्रत्येकाला जे पिण्याचं पाणी ते सुरक्षित मिळेल, एक हायजेनिक एन्व्हायरमेंट मिळेल आणि सॅनिटायझेशन म्हणजे सांडपाण्याचे वगैरे ते एक चांगले व्यवस्थापन पाहिजे एक बेटर आयुष्य जगण्यासाठी. When will we start on our future, now or later? मग आता आपण जे पाहिलं तर सर्वात मोठा प्रश्न पडतो सर्व मुलांना. तुम्ही 8वी मध्ये एन्व्हायरमेंट शिकला, 9वी मध्ये शिकला, 10वी मध्ये शिकला, इव्हन पॉलिटेक्निक, तर तुम्ही डिग्री करायला गेला तिथे सुद्धा तुम्हाला एन्व्हायरमेंट खरंच या विषयाची एवढी गरज काय? तर त्याचा आन्सर काय सांगता येईल तुम्हाला, जे तुम्ही डेव्हलपमेंट वगैरे करता हे सर्व करता पण तुमचं एन्व्हायरमेंट जर खराब झालं, तुम्हाला श्वास घेण्यासाठी जर तुम्हाला ऑक्सिजन मास्क लावून जर फिरावं लागत असेल, तुम्ही किती डेव्हलपमेंट केली ती कामाची का आपल्या? काहीच कामाची नाही. म्हणून यासाठी जी सुरुवात आहे ते आपण कधी करणार हे सर्व माणूस आता सुरुवात करणार आहे की नंतर सुरुवात करणार? तर सुरुवात कधीपासून करायची आपल्याला? आतापासूनच करायची आपलं एन्व्हायरमेंट सेफ ठेवण्यासाठी. सो दिस इज अ समरी ऑफ अवर फर्स्ट लेक्चर. इथे आपलं फर्स्ट लेक्चर संपलं. सो वी आर गोइंग टू मूव्ह आवर युनिट टू एनर्जी रिसोर्सेस. तर प्रिव्हियस लेक्चरची आपण थोडीशी समरी पाहूया की प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय काय पाहिलं. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पाहिलं की व्हॉट इज द एक्झॅक्टली मिनिंग ऑफ द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट काय, त्याची टाइप्स कुठले कुठले, त्याचे लेवल्स कुठले कुठले डिफरंट, त्याचे एन्व्हायरमेंटल जे इश्यू आहेत ते कुठले कुठले इश्यू आहेत. त्याच्यामध्ये मग असेल आपलं ग्रीन हाऊस गॅसेस, त्याच्यानंतर असेल आपलं ओझोन लेअर डिप्लेशन, ऍसिड रेन, ग्लोबल वॉर्मिंग, हे डिफरंट इश्यूज हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलं. त्याच्यानंतर त्याचे इम्पॅक्ट काय होतं. आता पहिल्यांदा आपण ग्रीन हाऊस गॅसेस पाहिलं. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय असतं की कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असतील, त्याच्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, हे जे गॅसेस आहेत हे कुठले आपले ग्रीन हाऊस गॅसेस. याच्यामुळे काय होतं, जे सनकडून जी एनर्जी येते अर्थवरती त्यातली 70% एनर्जी ती अर्थची सरफेस काय करतं, त्याला सर करतं, शोषण करून घेतं. ती उरलेली 30% एनर्जी पुन्हा पाठीमागे ऍटमॉस्फिअरला पाठवली जाते. पण आपलं जे
ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये काय होतात, जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे ते काय करतात, जी रिटर्न जाणारी एनर्जी त्याला ते आणून ठेवतात. रिटर्न जाणारी एनर्जी जर आणून ठरली तर काय होणार आहे, ऍटमॉस्फिअरचं आपलं टेम्परेचर हळूहळू काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. मग हे टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तर सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, जर अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर जो आईस आहे अंटार्क्टिका आणि आर्टिकावरती 97% पाण्यात 2% जो आहे तो आईस जर मेल्ट झाला, हळूहळू वितरला तर समुद्राच्या पाण्याची पातळी काय होईल, इन्क्रीज होईल. जर ही पातळी इन्क्रीज झाली, जे कोस्टल एरियाज आहे, जे समुद्राजवळचे कमी उंचीची जी ठिकाणं आहेत ती पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून जातील, अशी शक्यता निर्माण होतात. त्याच्यामुळे मग जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग असेल ते कमी कमी करण्याचा आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर होता ऍसिड रेन. जसं की पाहतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे ज्या ठिकाणी एमआयडीसी एरिया वगैरे, आता तिथे डिफरंट प्रोसेसिंग युनिट्स वगैरे असतात, त्याच्यामुळे डिफरंट गॅसेस वगैरे बाहेर पडत असतात. सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन्स वगैरे असेल, हे सगळे गॅसेस आहेत ते हवेमध्ये जातात. ते गेल्यानंतर ते काय करतात, फोटोकेमिकल रिएक्शनने त्याच्यामध्ये ऍसिड रेन फॉर्म करतात. आणि नंतर जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस तो ऍसिड रेन पडतो आणि हा सर्वात धोकादायक असतो. धोकादायक इन द सेन्स मीन्स हा पूर्णच्या पूर्ण एन्व्हायरमेंट नष्ट करून टाकतो. इव्हन आपले जे मॅनमेड कन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यामध्ये तुमचे बिल्डिंग्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तिथं डिग्रेडेशन सुद्धा सुरू होऊ शकतं. हे जे होतं हे आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं की त्याचे डिफरंट इफेक्ट काय होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता आपला, हे कमी कसं करायचं. आपण मग हेल्दी एन्व्हायरमेंटचे काही पॉईंट्स वगैरे पाहिले आजच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर 4R टेक्निक होती, ही 4R टेक्निक वगैरे काय ते आपण पाहिल्या याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये रियूज असेल, रिसायकल असेल आणि रिकव्हर असेल. हे 4 पॉईंट्स पाहिलेले, सर्वात इम्पॉर्टंट काय आणि त्याचे बेनिफिट्स काय ते पण आपण पाहिलेले. जसे की वेस्ट कमी होतं, पोल्युशन कमी होतं, एनर्जी सेव्ह केली जाते. त्याच्यानंतर आपली इकॉनॉमी ती पण काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे आणि क्रिएट्स एम्प्लॉयमेंट. हे सर्व पॅरामीटर्स आहेत हे कशामुळे होत आहेत, आपल्या कन्सेप्ट ऑफ 4R. फक्त ही कन्सेप्ट नाही ती आपल्याला काय करायची, डे टू डे लाईफ मध्ये ऍप्लिकेबल करायची, त्याचा ऍप्लिकेशन आपल्याला माहित असले पाहिजे. हे आपण सर्व कुठे पाहिलं आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये. तर आता ज्याच्यामध्ये फक्त जो सेकंड लेक्चर आहे त्याचे फक्त इंट्रोडक्शन पाहूया. व्हॉट इज इंट्रोडक्शन ऑफ टाइप्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस असतील त्याचे वेगवेगळे टाइप्स कुठले. ओके, मग त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे, पहिल्या याच्यामध्ये आपला जो होता कोर्स आउटकम तो पाहूया. कोर्स आउटकम काय, सिलेक्ट अल्टरनेटिव्ह एनर्जी रिसोर्सेस फॉर इंजिनिअरिंग प्रॅक्टिस UO2B. त्याच्यामध्ये पाहू युनिट आउटकम 2B, डिस्क्राइब रिन्युएबल, नॉन रिन्युएबल अँड सायक्लिक रिसोर्सेस. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. थँक्यू.